सगळ्यांना जय महाराष्ट्र पब्लिक. तर आज आहे डे 4. तर काल डे 3 होता. तर आपलं 1,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. तर यूट्यूब फॅमिलीचा खरं मनापासून खूप थँक्यू. मला तुम्ही असंच सपोर्ट करा. मी पण तुम्हाला असंच इंटरेस्टिंग व्हिडिओ दाखवतो ना. आपलं डाएट काय कसं काय करतोय आपण पूर्ण दिवस. डेली व्लॉगिंग. खरं डेली व्लॉगिंग करणं खूप अवघड आहे. काय सोपं आपण जे बघतो यूट्यूबला वाटतं की लय सोपं कोणी काढू शकतं. पण खरं मनापासून असं वाटतं की लय अवघड डेली व्लॉगिंग. तुम्ही असं 8 दिवसापुढे फिरायला तर ती परवडतो. डेली व्लॉगिंगचं कसं असतं दिवसभर शूट करायचं आणि संध्याकाळी परत त्याला एडिटिंग करत बसायचं. लय हार्ड आहे. पण आपण ट्राय करणार आहे. आपलं 30 डेज हार्ड चॅलेंज आहे. त्यातले 3 दिवस झालेत. राहिले किती फक्त 27 दिवस. तुम्ही असं सपोर्ट दिला तर 27 काय आपण 2 महिने 60 दिवसचं डेली चॅलेंज करू. तर चला आता ब्लॅक कॉफी पिऊ आणि चला. वर्कआउट झालेलं आहे. वर्कआउट केलं, डिप्स मारले आणि थोडी रनिंग केली आणि थोडी स्ट्रेच केलं बॉडी. तर आता वाजलेत 10:15. तर आता रेडी होतो लवकर आणि खाली जातो आणि नाश्ता रेडी. मम्मीने फोन केला तर लवकर नाश्ता रेडी. तर आता आंघोळ बिंघोळ करून आंघोळीला चाललोय. आल्यावर तुम्हाला दाखवलं आहे कसं. तर मित्रांनो आता आपण रेडी झालोय. आता चाललोय नाश्ता खायला. खाली समारा पण सुद्धा वेट करत असेल कारण ती पण ब्लॉगमध्ये यायची लई इच्छा असते त्याला. दररोज मी रोज व्हिडिओ काढतो ती येते माझ्यापाशी. पप्पा मी पण व्हिडिओ काढायला. चला आता खाली उतराय. आप उठ गए? अच्छा ऐसा. हाँ हाँ क्या गिल बैठो ऊपर. अभी हम लोग क्या खाएंगे ये? हाँ ये क्या है? नहीं. ये क्या खाते हैं पापा? चला आता आपण गाडी काढणार आहे. गाडी काढायची आता. R15 चाबी भेटाना म्हणून आता मी बुलेट घेऊन चाललोय. गुड मॉर्निंग टायसन. बुलेट आता समोर आहे. आजार नव्हती मध्ये लय आजार आहे आपला. महिनाभर आजार होती. आपला कसला आजार? आता बरं दारू सोडायचे आजार का दारू दारू पण केली 3 महिने झालं. कस काय नाही त्याच्यामुळे आजारी पडले का? दारूमुळे आजार पडले. पाणी जायचं पोटात. मित्रांनो पप्पूशेट आलेले आहेत. आता आम्ही चाललोय देवीला. पप्पूशेट कुठे? हा दिसत चला. तिकडे काढू चल. चला की मला काय नाही मला सवय झाली. तर मित्रांनो आजचं वजन आहे तेवढंच वजन आहे. 94 ही आहे. ह्याचं आता ही बँकेची कामं चालू आहेत पैसे भरायचे. ह्याचं पण एक चॅनल आहे निताक्षा प्रोडक्शन म्हणून. तिथं पण जाऊन सबस्क्राईब करा मित्रांनो सगळ्यांनी. तुम्ही कुठनं पुडी काढता? काउंटरच्या खाली इथं असं पुढे ठेवले बॅग आहे. ह्याच्यात नाश्ता पुडी काढतो आम्ही आणि टाकायचं. बघा कसे बघतात ते विचार करतात काय करतोय मी दिवसभर. ही रोज टाकतो युट्यूबला. मी रोज खायची. आतलं बंद केलं ना ते व्हायचं काहीतरी. हां आतलं 15 मिनिट. प्रोटीन कसं प्यायचं? आपलं दिवसात सेकंड मील आलेला आहे. आपलं डाएट म्हणजे आज मला वाटते सोमवार आहे. तर आज उपवासाचं सोमवार म्हणल्यावर महादेवचं म्हणल्यावर आज ही होत नाही. मला वाटते नॉनव्हेज काही खात नाही. आमच्या घरच्यामध्ये आज नॉनव्हेज काही जाणार नव्हतं. मला बरं चालतंय. प्रेझेंटेशन बघा कसं मस्तपैकी कढीपत्ता ठेवला आहे. ही सॅलड आहे. ही मोकळा डबा आहे. आणि इथं मला वाटतं ह्याच्यात एक मिनिट. तर मित्रांनो मला वाटते चिकन नाही लागा. ही सोयाबीन आहे. ही सोयाबीन भात आणि सॅलड. हे आपला दिवसात दुसरा मील. तर हे सगळं संपवतो आणि तुम्हाला भेटतो. शिवाकडे आलेलो आहे आता. काय मला वाटते घड्या घेऊ. घड्या लय दिवस झाले घड्या घ्यायला आलोय. आपलं मित्राचं शॉप आहे.
वैभवीर यांचं शॉप मारवाड गल्ली जय महाराष्ट्र पश्चिम शेजारी दुकानाचं नाव सांग की लागा गुरुदत्त मोबाईल. इथं मला वाटते प्रत्येक कंपनीचा मोबाईल भेटतोय. विवो, सॅमसंग, ओप्पो, ॲपल सुद्धा तुम्हाला मागून देईन पाहिजे असेल तर. सगळे ॲक्सेसरीज सुद्धा भेटेल. आपलं दुसरं दुकान आहे ना शिवा कुठं भाजीवंडीला. मित्रांनो आता लाईट नसल्यामुळं मला थोडासा फ्लॅशचं गरज पडून ही व्हिडिओ शूट करावं लागतंय. आता ही पहिलं सगळ्यात अगोदर 200 ग्राम पाणी टाकायचं करून करायचं अगोदर. शुक्र बोले माझ्या का इन्वर्टर एक कनेक्शन करके जाता तुमको. आपल्या दुकानातलं इन्व्हर्टर संपलंय. इन्व्हर्टर खराब झालं तर आता इन्व्हर्टर हुडकायला निघालोय आम्ही. नवीन इन्व्हर्टर बघू आता काय होतंय कसं होतंय. अंडे उकळायला ठेवले. चे मित्र विजूभाऊ गांधी, द रॉकी बॉय आणि ओम बिल्डर ही चौकात उभा करून मला हात करतात. तर आता आपण चालू जिमला. गिऱ्या कुठे गिरेज याला मागं लखन आलाय. लखन तुझी गाडी कुठे रे? तू गाडी का वापरत नाही? चालू जिमला. आज चेस्टचा वर्कआउट आहे. तर आज चेस्टचा वर्कआउट आहे. मोठा पायर लागा इथं. आज लय गर्दी लागा पण. हॅलो कुठे मालक? तर मित्रांनो आता ही प्री वर्कआउट प्यायचं मस्त पैकी, कारण आपलं वर्कआउट खूप तगडा करायचं आज. तर आता सगळ्यात पहिलं आपण ट्रेडमिल पळतो 20 मिनिटाची. त्याच्यानंतर थोडं अजून सायकलिंग पळवली. मी कसं सायकलिंग चालतं नंतर पळापळ. नंतर ही चेस्टचं वर्कआउट आहे. ह्याचे 3 सेट मारले 15, 12, 10. त्याच्यानंतर ही वरनं वायर घ्यायची. एक चेस्टचे सेट मारले. ह्याचे पण सेम रिपिटेशन 15, 10, 12. त्यानंतर ही खालनं केबल घ्यायची. ह्याचे पण लाईट वेट मारायचे पण रिपिटेशन जास्त मारायचे. 25, 20, 15 रिपिटेशन मारले 3 सेट ह्याचे पण. नंतर फ्लॅट बेंच प्रेस पण मारले मस्तपैकी. ह्याचे 10, 8, 6 रेपिटेशन स्लो मारायचे परफेक्ट मारायचे. आता ही सुद्धा एक चेस्टचं वर्कआउट आहे. मित्रांनो आपल्याला वर्कआउटचे नावं माहीत नाहीत पण आपण वर्कआउट करतो चांगलं. त्याचे पण चांगले आपलं 12, 10, 8 रेपिटेशन मारले. थोडं परफेक्ट नाही मारले पण थोडं ट्राय करतो परफेक्ट मारायची. तर आधीमध्ये आमचे योगेश सर सुद्धा मला सांगतात की आकाश असं मारू नको तसं मार. ती झाल्यावर आपण त्यात योगेश सर त्यांना पर्सनल ट्रेनिंग देतात. कसं काय हवा झालेला आहे. तर मित्रांनो वर्कआउट झालेलं आहे. लय बेकार अवस्था झाली कारण मी जी प्री वर्कआउट केलं होतो त्याने माझा अंग पूर्ण लाल झालेला. तर शेवटी मी 10 मिनटं आराम केला. 2 मिनटं लाईट गेली 2 मिनटं थांबा. तर मित्रांनो प्री वर्कआउट केल्यानंतर एवढे बेकार हाल झाले. माझं सगळं अंग लाल पडला होता. आता कुठं मी वर्कआउट केलं तर बरं वाटलं. पण एक स्कूप घ्यायचो, अर्धा स्कूप घ्यायचो. चुकून माझी चूक होती. मी एक स्कूप घेतलं. मला सरांनी अगोदर सांगितलं तो अर्धा स्कूप घे पण मी चुकून मला सवय एक स्कूप टाकायची. तर एक स्कूप घेतलं. मला खूप त्रास झाला. तर मी रिकमेंडेशन करतो कुठलं प्री वर्कआउट तुम्ही तुमच्या सरांना विचारूनच घ्या. असं घेऊ नका. चेस्टचं वर्कआउट तुम्ही बघितलं असेल हाणला मी पूर्ण बेकार. आता चाललोय घरी. आता गाडी चालू केली. गेले पहिलं वे प्रोटीन प्यायचं. त्यानंतर आपलं ज्यूस खायचं. कुठं ज्यूस पाहिजे कुठे प्यायचं? पेटासमध्ये. कुठला? 250 मिली पाणी घ्यायचं. 250 मिली पाणी घ्यायचं. तर आपलं खाली हात घालायचं. टाईम न्यूट्रिशनचं पोही प्यायचं. प्रोटीन वे प्रोटीन 1 नंबर टेस्ट आहे. मला कुल्फी फ्लेवर आहे. तर माझं रिकमेंडेशन तुम्ही पण एकदा घ्या. टेस्ट करून बघा. तुम्हाला आवडलं तर लय भारी. प्रोटीन कसं प्यायचं वावरणं दमानी. मित्रांनो आता दुकान वाढवलेलं आहे. लाईट नाही त्यामुळे आम्ही दुकानात कुठंच लाईट नाही. तिकडे आता आपल्याला मेथडमध्ये जायचं. तुम्ही बघू शकता कुठंच लाईट नाही. आता मेथडमध्ये मला वाटतं इन्व्हर्टर आहे. तिथं आपल्याला पेरू ज्यूस प्यायचं. आपलं पोस्ट वर्कआउट आहे जी. आता बघू लाईट
काय तू माझा अजून लका 2च गुट पेलो तर मस्तपैकी फुल डाएट बीट झालं. आता सगळं झालंय. आता यावर तो कारण लय गरम होते, लाईट नाही इथं आणि ही खूप गरम कापड आहे कारण लय गरम व्हायला लागले. तर आता मॅजिक चला दाखवतो. मित्रांनो रेडी झालेलो आहे. आता थोडं बाहेर चाललोय फिरायला. बघू आता तिथं पोरं बिरं सगळ्यांना लखन मिलिंद आणि सागर गिरीश आम्ही सगळे आता मस्त बसणार वाट्यावर. कारण वाट्यावर चर्चा होती. कशावर? वाट्यावरची चर्चा. तो चला. आंटी के पास क्या है? नहीं आंटी के पास नहीं जाने का है. अपन अभी चक्कर मारने चलेंगे. आंटी के पास क्या है? जसं म्हणलं तर आम्ही सगळे मित्र भेटलो इथं मस्तपैकी टाइमच लावून आम्ही चेष्टा करत होतो. सागर, मी, मिलिंद, गिरीश आणि लखन. तर मित्रांनो व्हिडिओ बघितला तर लाईक करा, फॉलो करा.